आम्ही महाराष्ट्रामध्ये बारबाला ज्या आहेत त्यांच्या नृत्यावर बंदी घालणारा कायदा केला होता, तर ते बारवाले कोर्टात गेले. सरन्यायाधीशाने निवृत्तीच्या आदल्या दिवशी त्या बारवाल्यांच्या बाजूने निकाल दिला आणि दुसऱ्या दिवशी 200 कोटींची कोठी दिल्लीत विकत घेतली. तर मित्र हो, आपण सगळे मध्यमवर्गीय सुखवस्तू आणि अजूनही 12 लाख कट लागू झाल्यानंतरही इन्कम टॅक्स देणारे आहोत, पण आपण लुटले जाणारे आहोत. आणि लुटले जाणारे आपले राज्यकर्ते आहेत आणि ते बाबासाहेबांच्या संविधानावर हात ठेवून देशभक्तीची शपथ घेत आहेत आणि तुम्हाला आणि मला देशभक्ती शिकवत आहेत आणि आपण शिकतो. आपण त्यांच्यापैकी कोणालाही हे विचारत नाही की तुझी खरोखर श्रद्धा आहे का रे बाबा. नाही विचारत. अशा काळामध्ये तुम्ही आणि तुमच्या संस्थेनं संविधानाच्या नावानं जागर उभा केला. विजय, मी तुला आणि तुझ्या सगळ्या सहकार्यांना नमस्कार करतो आणि या संविधानाप्रती आपली निष्ठा आपण सगळे मिळून व्यक्त करूया आणि या संविधानानं तुमच्यावर आणि माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत त्या पार पाडूया. म्हणजे मग आपण गांधी आणि आंबेडकरांचं नाव घ्यायला लायक होऊ. एवढंच मला सांगायचं आहे. या घटनेला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रणाम करतो आणि